बाप रे, राणीच्या बागेत बघितलेलं आम्ही. मशाला इकडे ॲक्च्युली गरुड बोलतात. कोकणची पहाट बघू शकता. कोकणातला ब्लॉग बनवतोय तर कोकणातली एस टी बघितल्याशिवाय कसं चालेल. टिपिकल एस टी आहे. पहिल्याच्या काळातमध्ये ना, मी जेव्हा गावी राहायचो तेव्हा अशी येल्लो कलरची असायची, येल्लो आणि लाल. तर एवढा मोठा चढण कशी आरामशी चढते. शाळेतली मुलं पण आली. एक डाव भूताचा ही जी मराठीची जी सिरियल झालेली, या सिरियलमध्ये जो आहे ना, हेच झाड दाखवण्यात आलेले आहेत. तर इथून पेटवली आता चूल. भंगारवाले काय चाललंस रे, आता शाळेत चाललंस? आणि आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करा. नमस्कार मित्रांनो, आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजेच कोकणातली पहाट या ब्लॉगमध्ये. तर गावाला आलो आपण, आणि गावची पहाट कशी असते, इकडचे वातावरण कसं असतं, कुठले पक्षी येतात, माकडांची काय म्हणजे परिस्थिती आहे, आणि आजूबाजूचा परिसर या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. तर पहिल्यानं आपल्या इथे आलेले आहेत हॉर्नबिल, म्हणजेच इकडे त्याला गरुड बोलतात. त्याचं नाव धनेश. हा पक्षी जरा वेगळाच आहे. माझ्या मते एवढा मोठा पक्षी कोकणात आहे की नाही डाऊट आहे. त्याची चोचोच एवढी मोठी असते, आणि तो आपल्या झाडाच्या इथे आला आहे. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया हॉर्नबिलला बघून, आणि बघूया आपण गावचं वातावरण. चला. कोकणातली पहाट आणि आमचा मॉर्निंगचा आत्ता सुरुवात होते. आणि आम्हाला इथे तुम्हाला दिसेल आता, गावाला ह्या पक्षाला गरुड बोलतात. ॲक्च्युली ह्याचं नाव गरुड नाही आहे. हा बघा, हा तुम्हाला तर क्लिअरली दिसतोय. बाप रे, राणीच्या बागेत बघितलेला आम्ही. आणि हा ॲक्च्युली जिथे पाणी असतं ना, त्या किंवा नारळाच्या झाडावर मोस्टली असतो. वाव, हे दोन आहेत, त्यांची जोडी आपल्याला बघायला मिळते इकडे. तर कोकणातली पहाट, आणि हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ स्टार्ट करताना आपल्याला समोरच दिसतोय एवढा मोठा पक्षी. हे बघा, नॉर्मली ह्या पक्षाला इकडे ॲक्च्युली गरुड बोलतात, जसं मी तुम्हाला आधीच बोललो. ते मस्त आणि किती मोठं आहे. हा बघा, इकडे पण एक बसला आहे त्याचा फ्रेंड. खरंच गावाला आला ना, असं काही बघितलं ना की एकदम सार्थ वाटतं. त्याची चोच बघू शकता तुम्ही, केवढी मोठी आहे. वाव. आणि मला एकदम पोज देतो तो, एकदम पोज. मस्त मस्त, खूप आवडलं. ते दोघं आहेत, आणि हे काल पण आलेले आणि आज पण आलेत. इकडचे मेन जे माकड आहेत, हे पण यांचं पण आगमन झालेलं आहे. आणि इथे बाजूला आहे ना प्राथमिक शाळा आहे, आपण ते पण कवर करू. आमचं घर आहे माईचं, माझ्या बहिणीचं. कोकणची पहाट बघू शकता तुम्ही, बघू शकता कोकणातली पहाट. सुंदर, फुल सुट्टी वसूल होते गावाला येऊन. ही जी झाडं आहेत ही नारळाची नाही, ही सुपारीची झाडं आहेत. त्याच्या बाजूला नारळाचं झाड आहे. तर कोण कोकणचं नसेल त्यांच्यासाठी. आता हे झाड आहे ना, तुम्ही नीट बघा की एक डाव भूताचा ही जी मराठीची जी सिरियल झालेली, या सिरियलमध्ये जो आहे ना, हेच झाड दाखवण्यात आलेलं आहे. त्याचा जो प्रमुख आहे आणि मेन ते तिकडे बसलेले असतात. आणि काही शूटिंग जी आहे ना, ही माझ्या बहिणीच्या घरातली झालेली आहे. हे बघा, ह्याच घरामध्ये ही शूटिंग झालेली आहे. मयूचा पण सीन आहे इकडं. सुंदर असं झाड. तर इथून पेटवली आता चूल. मस्तपैकी पाणी गरम करूयात, कारण काय आहे, गॅसवर पण पाणी करण्यापेक्षा बोललो चुलीचा आनंद घेऊन आपण तो फील घेऊया. त्याच्यानंतर आंघोळ करू आणि भेटूया लवकर. हा जो ब्लॉग आहे आता मी जो करतो आहे, सकाळ सकाळ कसं वातावरण असतं ते तर आपण तुम्ही आता बघितलं असेल तो पक्षी बघून. आणि आत्ताच आहे ना, पुढे पण बघा असं काय माहोल आहे. आणि हा आपल्या बाजूलाच आहे ना एक शाळासुद्धा आहे. आणि त्या शाळेतल्या मुली आहेत ना, इथे येऊन बसतात, कारण अर्धा तास अजून बाकी आहे. हे बघा, शाळेतल्या आठवणी पण ताज्या होतील. हाय, काय नाव तुमचं?
अच्छा सिद्धी. अच्छा ही रिद्धी नाही ना? काल पण आलात ना तुम्ही? मग किती वाजता चालू होते स्कूल? 10ला भरते. म्हणजे अजून अर्धा तास बाकी आहे. आणि कितीला सुटणार? 5 वाजता. आणि शाळेमध्ये तुम्हाला जेवण मिळतं? काय डाळ भात? अरे वा वा, सरकारची चांगली योजना आहे. तर अशा मुली पण आल्या तिकडे. आता हम्मा ना आली अजून. अरे वा रे, जस्ट बोललो आणि बघा हे बघा हम्मा. हे बघा गावचं एक मी ऑब्झर्व केलं ना की हा मुक्या प्राण्यांचं पण ना एक परफेक्ट शेड्यूल असतं. त्यांना सोडत असतील पण ते परफेक्ट त्याच दिशेने जातात. जसं मी इथे बघितलं ना, तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. हे जे पक्षी आहेत ना बरोबर ह्याच टायमाला येणार. तुम्हाला अजून थोडा वेळ दिसतील ते नंतर दिसणारच नाहीत. मग त्यांची जागा बदललेली असते. हे रोजचं रुटीन ते बरोबर फॉलो करतात. म्हणजे कोकणकर अविनाश असू दे किंवा स्पेशली कोकण संस्कृतीचे हे काय मोठमोठे जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये मी नक्की बघितलेलं आहे. कांदे बटाटेवाले, मच्छीवाले. तसं आता कोणतरी आलं आहे ते भंगारवाले एक प्रकारे. चला गावाला आलेले आहेत मस्तपैकी. हे बघा त्याच्यावर काय प्लॅस्टिक पण मिळतं आणि त्याच्यावर तुमचे जुने अँटिना घेणार, जुने घरातलं काय वस्तू असेल ते घेणार. तर दाखवतो इथे ना. सो इकडे कसं आहे बघा, इथे ना असं एकदम चढण आहे मस्तपैकी. तर तुम्ही रोज वर खाली केलात ना तर बारीक होऊन जाल. माझ्यासारखा माणूस 1 महिना राहिला ना तर ओळखणार नाही. आणि ह्याच्यानंतर परत एकदा उतरण आहे. बाप रे, एवढं उतरण आहे. उतरण जाताना काय वाटणार नाही. खाली एक देऊळ पण आहे. आणि मित्रांनो, कोकणातला ब्लॉग बनवतो तर कोकणातली एस टी बघितल्याशिवाय कसं चालेल. तर आता आपल्याला येते कोकणातली एस टी गुरुमळी. आणि हा आहे बघा बस स्टँड सुपलवाडी. सुंदर. सुपर्ब. कोकणातली एस टी ही ॲक्च्युली टिपिकल एस टी आहे. पहिल्याच्या काळातमध्ये ना मी जेव्हा गावी राहायचो तेव्हा अशी येल्लो कलरची असायची, येल्लो आणि लाल. तर एवढा मोठा चढण कशी आरामशी चढते. शाळेतली मुलं पण आली. मयुरेश सावंत चालले आपल्या ड्युटीवर. चले मयू. शाळा जवळ असल्यामुळे इथेच उतरतात मोस्टली. काय चाललंस रे आता? शाळेत चाललंस? चालला एवढा लवकर? कितीची शाळा आहे रे? होय काय? चला चल बाबू, बाय बाय, उद्या या. जसं तुम्हाला मी पहिला पण बोललो ना की नॉर्मली आहे ना इथे बाजूलाच, आमच्या घराच्या बाजूलाच आहे ना इथे शाळा आहे सुपलवाडी. याचा व्हिडिओ पण मी मागे केलेला. आणि हा जो रस्ता जातो ना तो जातो सरळ खाली. इथे नदी आहे, छोटासा धबधबा असतो. आता धबधबा नसेल, पावसात खूप मोठा धबधबा असतो. आपण मग तिथे जाऊन तिकडचं शूट करूया. पण त्याआधी शाळा बघा आणि आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करा. चला तर फ्रेंड्स, या अशा व्हिज्युअल्सबरोबर इथे थांबण्याची वेळ आली आहे. एक विनंती नक्की आहे, हा गावचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की गावच्या ज्या प्रेमी आहेत, कोकणवासी आहेत किंवा यूट्यूब जास्त बघतात जरी, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना गावाला येत नसेल तरी गावाच्या ह्या सगळ्या व्हिज्युअल्स बघून आहे ना गावच्या आपल्या आठवणी ताज्या होतात. रत्नागिरी जेटी किंवा कोकणातल्याचा प्रवास असे काही व्हिडिओज पण ऑलरेडी पोस्ट झाले चॅनलवर. किंवा आम्ही मुंबईला राहूनसुद्धा खूप काही असे व्हिडिओज हॅपनिंग बनवत असतो. तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की कोकणवासियांना किंवा फ्रेंड्सला शेअर करा. चला मित्रांनो, बाय बाय.